अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. लगीन सराई चालू झालेली आहे. बऱ्याच मुला-मुलींच्या विवाहामध्ये खूप सारे अडथळे निर्माण होतात. या अडथळ्यांवर एक उपाय म्हणून आपण शीघ्र विवाह प्राप्ती तोडगा पाहणार आहोत. हा तोडगा आपल्याला मंगळवारी करायचा आहे. मुलं-मुली दोघेही हा तोडगा करू शकतात. यामध्ये आपल्याला एक ऊस हवा आहे. ऊस मुळासकट हवा आहे. त्यानंतर हा विकत घेताना किंवा शेतातून आणत असताना या ऊसाला नम्रतापूर्वक आपण शेतातून किंवा विकत आणायचा आहे. त्यावेळेस त्याला विनंती करायची आहे की मी तुला कशासाठी घरी नेत आहे. त्यानंतर ऊस आणल्यानंतर आपला हा ऊस घरातील पूर्व दिशेला आपलं तोंड होईल अशा म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ऊस उभा करायचा आहे. त्यानंतर ऊसाची आपल्याला षोडोपचार पूजा करायची आहे. षोडोपचार पूजा म्हणजे त्याला गंध, अक्षत, फूल व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक जाणवजोड घ्यायचा आहे. जाणवजोड हातात घेऊन आपल्याला 11 वेळा किंवा 1 वेळा पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. पठण झाल्यानंतर तो जाणवजोड त्या ऊसाच्या जे पानं आहेत त्या पानाच्या मधोमध आपल्याला ऊसाला अर्पण करायचं आहे आणि ऊसाला विनंती करायची आहे की बाबा माझ्या लवकरात लवकर जो काही माझा विवाह जमावा, विवाहामध्ये जे काही अडचणी येतात त्या दूर व्हाव्या अशी ऊसाला विनंती करायची आहे. त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. आपण फलाहार, दूध, फलाहार घेऊ शकता. सायंकाळी सुद्धा आपल्याला उपवासच करायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी आपल्याला ऊसाची उत्तर पूजा करून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या विवाहामध्ये येणारे अडथळे सामोरे येतात. म्हणजे जे काही अडथळे आहेत ते समोरासमोर येतात किंवा काही असं दुर्लक्षित अडथळे असतात ते समोरासमोर होतात आणि लवकरात लवकर आपला विवाह जमला जातो. श्री स्वामी समर्थ.